सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे कुपवाड वारणाली येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल खाजगी संस्थांच्या मार्फत चालवले जाण्याच्या शक्यतेला आज पूर्णविराम मिळाला. महापालिकेच्या महासभेमध्ये याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला असून स्वर्गीय मदन पाटील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल वारणाली हे महापालिकेच्या मार्फतच चालवले जाईल, अशी माहिती आज महापौर धीरज सूर्यवंशी यांनी महासभेमध्ये दिली. याचबरोबर हे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी 108 जणांची नोकर भरती लवकरच केली जाईल. मात्र शासनाच्या मान्यतेसाठी आमदारांनी याबाबत पाठपुरावा करावा, असेही महापौरांनी आज सांगितले. एकंदरीत नोकर भरतीचा चेंडू महापौरांनी आमदारांच्या कोर्टात ढकललेला आहे. महापालिकेबाबत बैठक घेणारे आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि सर्वच आमदार, खासदार यांनी याबाबत पाठपुरावा करावा, असेही आज महापौर धीरज सूर्यवंशी यांनी सांगितलेले आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील नागरिकांना अद्ययावत आरोग्य सुविधा मिळाव्यात या उद्देशाने महापालिकेने हॉस्पिटल इमारत उभा केलेली आहे. सदर हॉस्पिटलमध्ये 37 बेडचे मल्टीस्पेशालिटी युनिट सुरू करणे प्रस्तावित आहे. महापालिकेकडे पुरेसा तज्ज्ञ मनुष्यबळ आणि अद्ययावत यंत्रसामुग्री उपलब्ध नसल्यामुळे सदर हॉस्पिटल PPP तत्वावर देण्याबाबत निर्णय विचाराधीन होता. मात्र नगरसेवकांनी मला वाटतं सगळ्यांचं मत आहे की आता पहिला महानगरपालिकेने आणि ते चालवत असताना जे काय UDA काय UAO काय सिस्टीम आहे त्याच्यातल्या निविदा मागून घ्याव्या. विरोधी पक्ष आणि सर्वच पक्ष सभागृहाच्या निदर्शनात असं आणि सभागृहाला आपण सर्वप्रथम 22 जणांची भरती रद्द करायची. 25 का 22 जणांची काय आहे ती काही जणांचं मत आहे. मला वाटतं सगळ्यांचंच मत आहे की आता पहिला महानगरपालिकेनं चालवावं, पण त्यात काही जणांचं मत असं पण आहे की ते चालवत असताना जे काय UDA काय UAO काय सिस्टीम आहे त्याच्यातल्या निविदा मागून घ्याव्या. तर सभागृहाच्या निदर्शनात असं आणि सभागृहाला असं मी सांगू शकतो की आपण सर्वप्रथम 22 जणांची भरती रद्द करायची. 25 का 22 जणांची काय आहे ती